भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। बावनकुळे 2004 पासून आमदार आहेत। देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे अशी त्यांची ओळख आहे। विशेष म्हणजे त्यांनी आजच्या सोहळ्यात पहिली शपथ घेतली, त्यामुळे बावनकुळेंना महत्त्वाच्या खात्याची लॉटरी लागणार असं दिसतंय। भाजपचे पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातले आमदार चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मूळचे कोल्हापूरचे असणारे चंद्रकांत पाटील 2014 पासून पुण्यातल्या कोथरूडमधून दुसऱ्यांदा निवडून आलेत। भाजपचा महत्त्वाचा मराठा चेहरा अशी त्यांची ओळख आहे। त्यांना कुठलं खातं मिळणार याकडे लक्ष लागलंय। आमदार गिरीश महाजनांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात। महाजन फडणवीसांच्या सरकारमध्ये कायम महत्त्वाच्या खात्याचे मंत्री राहिले, तेव्हा यावेळी त्यांना कुठलं खातं मिळतं याकडे लक्ष लागलंय। भाजपच्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत। गेल्या सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं होतं। भाजपचा ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। गणेश नाईक यंदा 7व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। ते यापूर्वी 7 वेळा आमदार होते। गेल्या सरकारमध्ये कौशल्य रोजगार मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। रावल यंदा 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत। नागपूरमध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडलाय। नागपूरच्या शपथविधी सोहळ्यात संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। गेल्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत, तर यापूर्वी ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत। शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यापूर्वी त्यांनी 3 वेळा आमदारकीचं पद भूषवलं होतं। नारायण राणेंचे पुत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी देखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। विशेष म्हणजे राणे घराण्यात सध्या 1 खासदार आणि 2 आमदार आहेत। त्यामध्ये आता नारायण राणेंनंतर त्यांच्या चिरंजीवांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे। अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आमदार उईके राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत। यंदा अशोक उईकेंची आमदार म्हणून 3री वेळ आहे। नागपूरच्या शपथविधी सोहळ्यात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी त्यांनी 4 वेळा आमदारकी भूषवलेली आहे, तर आता पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केलाय। माण खटाव मतदारसंघातील जयकुमार गोरे मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली आहे। यापूर्वी ते 4 वेळा आमदार होते। जयकुमार गोरे पहिल्यांदाच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। भाजपचे आमदार संजय सावकार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। सावकारे भुसावळ मतदारसंघाचे आमदार आहेत। यंदा सावकारे 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले। भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। आमदार मिसाळ पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या। भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। बोर्डीकर यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। जिंतूर विधानसभा मतदारसंघातून बोर्डीकर आमदार म्हणून निवडून आल्यात। फडणवीसांनी आकाश फुंडकर या तरुण नेतृत्वाला मंत्रिमंडळात संधी दिली आहे। आकाश फुंडकरांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। पांडुरंग फुंडकरांनंतर आकाश फुंडकर यांनी त्यांचा राजकीय वारसा यशस्वीरित्या सांभाळला। खामगाव मतदारसंघातनं ते सलग 3 टर्म निवडणूक जिंकलेल्या आहेत। त्यांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचा दबदबा आहे। त्या विखे पाटलांना फडणवीस सरकारनं पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं। याआधी काँग्रेसमध्ये आणि नंतर भाजपमध्ये त्यांनी महसूल मंत्रिपदासह अनेक महत्त्वाची पदं आणि खाती भूषवलेली आहेत।
गुलाबराव पाटलांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी ते 3 वेळा आमदार राहिलेले होते। गेल्या सरकारमध्ये त्यांनी पाणी पुरवठा मंत्री म्हणून देखील काम केलेलं होतं। दादा भुसेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। भुसे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत। दादा भुसे सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। शपथविधी सोहळ्यात आमदार उदय सामंतांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यापूर्वी ते 5 वेळा आमदार होते, तर गेल्या सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी ते 4 वेळा आमदार राहिले होते। गेल्या सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आमदार औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत। यंदा 4 आमदार म्हणून ते निवडून आले आहेत। ओवळा माजीवडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली। यापूर्वी ते 4 वेळा आमदार होते, तर पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केलाय। आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी ते 5 वेळा आमदार होते। गेल्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री, अन्न व औषध प्रशासन म्हणून देखील काम केलं होतं। शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। गोगावले महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत। यंदा गोगावले यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे। नागपूरच्या राजभवनावर शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी आमदार प्रकाश आंबेडकरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफांनी आज 6व्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकीची डबल हॅट्रिक आधीच केलेली आहे। गेल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचं मंत्रिपद होतं। यंदा त्यांना कुठलं खातं मिळतं हे पाहावं लागेल। परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मुंडे 3ऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत, तर गेल्या सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री होते। राष्ट्रवादीमधील श्रीवर्धन मतदारसंघातनं अदिती तटकरेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यापूर्वी ते 2 वेळा आमदार राहिले होते। गेल्या सरकारमध्ये महिला बालविकास कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलेलं होतं। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत। नागपूर राजभवनात मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडलाय। दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। महाराष्ट्र विधानसभेत माजी उपाध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे। यापूर्वी ते 4 वेळा आमदार होते। सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। कोकाटे 6व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत, तर कोकाटेंना यंदा पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मकरंद पाटील सातारा जिल्ह्यातल्या वाईचे आमदार म्हणून निवडून आले आहेत। बाबासाहेब पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आलेत। आमदार पाटील 3ऱ्यांदा निवडून आलेले आहेत, तर पहिल्यांदाच त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं। इंद्रनील नाईकांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आलेत। आमदार नाईक सलग 2ऱ्यांदा निवडून आलेले आहेत। वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी शपथविधी सोहळ्यात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केला। यापूर्वी ते 3 वेळा आमदार होते। नागपूरच्या राजभवनावर शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। दरम्यान आमदार योगेश कदमांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे।
जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन आरोग्य दूत म्हणून ओळखले जातात. गिरीश महाजन यांना मंत्रिपद मिळताच त्यांचे खंदी समर्थक पितांबर भावसारांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान शासकीय रुग्णालयातल्या रुग्णांना फळ वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. भाजप नेते शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर शिर्डीसह लोणी गावात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवलेत. यावेळी विखे पाटलांचा विजय असो अशा घोषणाबाजी देखील केली आहे. खेड शहर शिवसेनेकडनं शहरातल्या गांधी चौकात शपथविधी सोहळा भव्य एलईडीवर लाईव्ह करण्यात आलेला होता. दरम्यान योगेश रामदास कदम हे शपथ घेण्यासाठी मंचावर आले असता कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला.